मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित व सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य काव्य संमेलन व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार दिनांक 13 एप्रिल रविवार रोजी राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन इथं संपन्न झाला। यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। तसेच रमेश कसबे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी नॅशनल शॉर्ट फिल्म पुरस्कार व ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या कोर्टाच्या वाटेवर पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला। यावेळी मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते। आणि बरं, या शब्दाच्या ताकदीवर इतिहास घडवणारी माणसं या जगामध्ये निर्माण झाली आपण अनेकदा पाहिलेलं आहे। कवितेच्या माध्यमातून इतिहास घडवणारी महामानव या जगामध्ये निर्माण झाली हा इतिहास आपल्याला माहीत आहे। आणि म्हणून शब्दाच्या खेळ म्हणण्यापेक्षा शब्दाच्या माध्यमातून मी म्हटलं तसं प्रबोधन होणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि मला आज आनंद आहे आपण सगळेजण इथं एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन आपले विचार मांडतायत। आज विचार मांडणारी व्यासपीठं समाजामध्ये कमी व्हायला लागलेले आहेत। जसं आता म्हणतो आपण की पाय धरणारी व्यक्तिमत्व कमी होत चाललेले आहेत, तसं परखडपणे मला जे वाटतं, मला जे पटतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही दिलेली आहे, घटना दिलेली आहे, त्या घटनेच्या अधिकारात मी बोलू शकतो का नाही अशी साशंकता आज या व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे। त्या व्यवस्थेमध्ये कवी मनाच्या लोकांच्यावर मोठी जबाबदारी असं माझं मत या ठिकाणी। कारण की उद्याचं भविष्यकाळ हा तुमच्या शब्दावर या ठिकाणी असणार आहे। कारण की आज मी परवा सुद्धा काही ठिकाणी बोललो की आज आम्ही इथं बसणारे बरेच 90% लोक ज्यांनी ज्ञान मिळवलं ते पुस्तकाच्या वाचनातून ज्ञान त्या ठिकाणी मिळवलं। म्हणजे एक इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर हजारो वर्षे या ठिकाणी होता। तो खरा खोटा याच्यावर वाद अनेक वेळा होत असतात, परंतु शेवटी कुठंतरी लिखित हे या जगामध्ये राहिलेलं आहे। ग्रंथ असतील, पुस्तकं असतील, अभ्यास असेल, संशोधन असेल, या माध्यमातून वक्तव्य करण्याची संधी आपल्याला मिळत असते। परंतु आजच्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये नेमकं खरं कुठलं आणि खोटं कुठलं हे सांगणं अत्यंत म्हणजे अडचणीचं झालेलं आहे। आणि म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगतो की आत्ता जे आपण बोलतो ह्याला फार महत्त्व आहे। नमस्कार, मी अंतिमा कोल्हापूरकर। हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असणारे जे लोक आहेत ना, त्या लोकांना एकंदरीत प्रेरणा मिळेल की बाबा त्यांच्या विचारांना घेऊन आपण समाजामध्ये अनेक चांगल्या लोकांपर्यंत पोहोचून, त्यांचे विचार चांगले आहेत ते इतर लोकांपर्यंत पोहोचून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही नियोजित केला। हा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करत असता का? हो, हा दरवर्षी आपण कार्यक्रम आयोजित करत आहोत। आणि आपण फिल्मचं काही आवडते, काही जणांना पुरस्कार दिले आहेत, त्यामागचं आपलं काय उद्देश आहे? सगळ्यात पुरस्कार त्यांना तुम्ही प्रत्येकांना दिलात का पुरस्कार? हो, जेव्हा शॉर्ट फिल्म आहेत सगळ्यांना म्हणजे हा पुरस्कार आम्ही अशा लोकांसाठी देतोय जे प्रत्येक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत। त्यांचं जे हातभार लागले आहे सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय असेल किंवा बऱ्याच इतर क्षेत्रामध्ये असेल, तर त्या लोकांचं जे त्यांच्या जीवनामध्ये इतर लोकांपर्यंत जे योगदान लागलं त्यासाठी आम्ही हा पुरस्कार देण्याचं याच्या मागचं कारण हेच की त्यांचा कुठेतरी सन्मान व्हायला हवा, त्यांचं कुठेतरी त्यांनी जे काही त्यांचा कामाचा दर्जा ठेवला त्याचा सन्मान व्हायला हवा, यासाठी आम्ही हा पुरस्कार दिला गेला। बरं, हा कार्यक्रम आपल्या 4 प्रकारे झाला आहे। पुरस्कार सोहळा सुद्धा आहे, कवी संमेलन सुद्धा आहे, पुस्तक प्रकाशन सोहळा सुद्धा आहे। असे 4 रंगाने कार्यक्रम साजरा घेण्याचा आपला उद्देश काय होता? आणि वाढदिवस सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केला। आमदार बंटी पाटील यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही जो काही कवी संमेलनाचा कार्यक्रम ठेवला आहे त्यामध्ये महाराष्ट्राहून 151 कवी यामध्ये सहभागी झालेले आहेत। दुसरं म्हणजे की कृष्णा पाटील यांच्या कोर्टाच्या पायरीवरून या पुस्तकाचं प्रकाशन झालं। तिसरं असं सांगते मी की राष्ट्रीय विचार गौरव पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जो आपण काही लोकांना दिलेला आहे, तेही कार्यक्रम इथे आयोजित केला गेला आहे। नॅशनल शॉर्ट फिल्म याचे काही आम्ही मानांकनं काढली आहे, तेही कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे। असे बरेचसे उपक्रम आम्ही इथे घेतलेले आहेत। आणि ज्यांना प्राप्त झालेले आहेत अशांना तुम्ही काय संदेश द्याल? अशांना मी एवढाच संदेश देईन की तुम्ही
इथून पुढेही लोकांपर्यंत पोहोचा, चांगले विचार घेऊन लोकांना प्रोत्साहित होईल असं त्यांच्यापर्यंत काम घेऊन जा, त्यांनाही बळ द्या, त्यांनाही उभं करा अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचं. आणि एवढंच मी सांगेन की इथून पुढे तुमच्या भावी वाटचाली देखील माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. प्रतिनिधी शिलरतन लोखंडे, नांदेड.